रूप पाहता लोचनी तुका जाने होता तरी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल रूप पाहता लोचनी तुका जाने होता तरी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल ये साथी आलिया मुलगा सरंदारू नाही तानी संसारू जायला जाया नाही तरी संसारू जायला लया नाही तरी संसारू जायला जाया ये साथी आलिया मुलगा सरंदारू नाही तरी संसारू जायला लया नाही तरी साथी आली आवळगा सारंगा धरू नाही तरी संसारू जाईला लया नाही तरी संसारू जाईला लया नाही तरी संसारू जाईला लया साथी आली आवळगा सारंगा धरू नाही तरी संसारू जाईला लया नाही तरी संसारू जाईला लया
मृग जड़ व्रत जाईल लया मृग जड़ व्रत जाईल लया लया मृग जड़ व्रत जाईल लया मृग जड़ व्रत जाईल लया मृग जड़ मृग जड़ व्रत जाईल लया 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 रे मृग जड़
हे मृग जलवत जाईन या जड़व हे मृग जड़व साईन मृग जड़व सजा
साते आलिया बळगा सारंग धरू, हे साते आलिया बळगा सारंग धरू, नाही तरी संसारो जाईल नया। कौणाचे मायबाप कौणाचे गणगोत मृग जळवत जाईल नया। विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभराची साहुली जाईल नया। ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जाईल गया। कौणाचे मायबाप कौणाचे गणगोत मृग जळवत जाईल गया। पांडुरंगा गुरु प्रथम म्हणून दुसरी चरण संतांच्या, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुचा संतान। तो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम। गोरक्ष जालिंदर चर्पणाशान भंग काणी वमछिंद्राद्या, चौरंगी रेवानक भरतनी संज्ञा वर्णनात सिद्धः। धन्य धन्य अणभंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो
माता राम भरोसे राम बिनु राम नाम विश्वास सुमिरान सुमंगल कुशल रे मागत तुलसीला दास रे मागत तुलसीला प्राप्त प्रसन्न कीर्तन रूपी सेवेकरता आडवेडलेला बंधू ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ग्रंथातील अत्यंत महत्वाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आपल्या सर्वांच्या पाठांतरातील बहुपरिचित असणारा नेहमी म्हणणार असणारा हा अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता सादर केला आहे। इथे महाराज तुम्हा जीवांना अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन करतात की बाबा रे ज्याच्या करता जन्माला आला ते जर नाही केलं तर जन्म निष्फळ होईल, जन्म वायाला जाईल। मग ज्याच्या करता तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत त्या भगवत प्रभाची प्राप्ती करून घेण्याकरता भगवंताची प्राप्ती एकमेव जीवाचं आद्य कर्तव्य आहे। जर ते नाही केलं तर नाही तरी संसार जाईल, लयाला जाईल, वायाला जाईल। म्हणून आपले या जगामध्ये कोण आहे शंका निर्माण केली। कौणाचे मायबाप, कौणाचे गणगोत मृगजळवत दृष्टांत देऊन इथे महाराजांनी सिद्धांत दृष्टांताने आपल्याला सांगितलं। ज्याप्रमाणे संसारामध्ये आम्ही सुख शोधत आहोत, उपभोगत आहोत, परंतु ते सुख सत्य नाही, त्या शाश्वत नाही। अगदी त्या विषयामध्ये समसुख आहे, बेगडाच्या बाहुलीसारखं चमकणार आज आहे तर उद्या नाही। म्हणून त्याच्या नादी न लागता आम्हाला खरं सुख प्राप्त झालं पाहिजे ज्याच्या करता आम्ही इथे आलो। एखादा भिकारी स्वप्नात राजा झाला, राजा स्वप्नात भिकारी झाला, ते जसं सत्य नसतं तसं हे जगत स्वप्न जसं मिथ्या आहे तसं हे जगत मिथ्या आहे। ज्ञानोबा म्हणाले, ज्ञानोबा म्हणतात मी अनुभव घेतला, पाहिलं, फिरलो आणि तो अनुभव आपल्या पुढे ठेवला। अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला विठाला। आज इथे आपण सर्वजण कैलासवासी हरिभाऊ दिनकरराव यादवराव पवार यांना खऱ्या अर्थाने आदरांजली अर्पण करण्याकरता आलेलो आहोत। त्यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे आणि आपल्या नम्रामध्ये सौभाग्य होते। अंजनीबाई सयाजी माकुणे ह्या कन्या आहेत। श्री भोलेनाथ हरिभाऊ पवार चिरंजीव आहे आणि श्री रोहिदास हरिभाऊ पवार, श्री बाबासाहेब हरिभाऊ पवार हे तिघे बंधू अर्थात श्री ज्ञानेश्वर हरिभाऊ पवार हे चिरंजीव आहे। हा संपूर्ण पवार पाटील परिवार आपल्यातून गेलेले हरिभाऊ ज्यांच्या नावाने ही सेवा आपण सर्वजण या ठिकाणी ईश्वरचरणी अर्पण करणार आहोत। या कीर्तनाच्या माध्यमातून आपण सर्वजण इथे एकत्र जमलेलो आहोत। आज कीर्तनासाठी महाराष्ट्रातले अत्यंत मोठे गायक ज्यांना गायनामध्ये डायमंड पद प्राप्त झालेलं आहे ते आदरणीय आमचे परम श्रद्धेय पूजनीय आदरणीय वंदनीय श्री म्हणजे अजून बोललो नाही ना ते पुढे बघा आदरणीय वंदनीय पूजनीय श्री हरिभक्ती पारायण किशोरजी महाराज शेळके महाराजांकरता एकदा जोरात टाळ्या वाजायच्या। काय चाल गायली, आमचा हा अडबंगात पाहतच राहिला, तो झटका मारले टटकन बाहेर पडला। एवढी सुंदर चाल या ठिकाणी झाली, आपण ऐकले। महाराजांना मनापासून धन्यवाद देतो। त्याच तोला मुलात ज्यांनी चालीला साथ केली आणि आपल्या सर्वांचे लाडके सुंदर असा गोड आवाज ज्यांचा आहे ते श्री बिलाजी महाराज कोतकर महाराजांकरता मनापासून धन्यवाद। त्या दोघांनाही एकत्र करण्याचं काम ज्यांनी केलं म्हणजे वाजवायचं ते आदरणीय आमचे गोड असे मृदुंग सम्राट अनिलजी महाराज टेकोडे महाराजांना मनापासून धन्यवाद। या ठिकाणी तेही उपस्थित आहे। इथे असणारे आज मांदे आणि एकत्र जमवलेले रोहिदास भाऊ कधी कधी एक पाहायला मिळत नाही, कधी कधी शोधून सापडत नाही। आज मात्र कोणाची नावं घ्यावा कोणाची मागे ठेवा हा मला प्रश्न झालेला आहे।
कधी कधी असे अगदी बोटवर मोजणारे असतात, पटकन घेता येतं. आज इथे मांदियाळी सगळ्या गायडाचार्याची आहे, महाराज मंडळीची आहे, तरी पण सर्वांचं शक्य नाही. पण 4 मेन माणसं आहेत. आपण या ठिकाणी हरिभक्ती पारायण वयोवृद्ध श्री सकाराम महाराज जाधव इथे उपस्थित आहे, श्री हरिभक्ती पारायण देवजीनाथ बाबा जाधव महाराज उपस्थित, शिंदे बाबा उपस्थित आहे, श्री हरिभक्ती पारायण सगळ्यांचा मेळ ज्यांनी मिळवला ते योगेश महाराज पवार इथे उपस्थित आहे. या आपल्या परिसरात ज्यांनी अनेक चांगलं कार्य सुरू केलेलं आहे करतात ते नामदेव महाराज शास्त्री इथे उपस्थित आहे. मृदुंग सम्राट आमचे गुरुवरे नारंगिरी बाबांचे लाडके मृदुंगाचार्य भिकाभाऊ महाराज उपस्थित आहे. या ठिकाणी आता विनेकरी महाराज पासून तर इकडे आमच्या पवार महाराजांना धन्यवाद देतो. पहिल्यांदा बोर्डे महाराज उपस्थित आहे. आमचे चंद्रकांत महाराज होते गेले का आहे का? श्री हरिभक्ती पारायण आदरणीय आमचे चंद्रकांत महाराज, तिकडेचे आमचे पवार महाराज, मागचे आमचे सगळे पाथवेवाले, फुडसरगाव, मालुंज, महाडोक शेंट असं म्हणजे तेव्हा होईल महाराज गाव सांगा पटापटा. माहेगाव, पोपट मामा, पेटी मास्तर आमचे बेडापूर, इकडचे आमचे कोपरेचे शेषराभू, त्यांचे शेनवडगाव, धनंजय महाराज आणि परिसरातील इकडे सगळेच भजनी मंडळी, आमच्या गायक वादक, आमचे तबला वाजवणारे कोण असे देठे महाराज, इकडे विनेकरी महाराज, दोन्ही चौकदार, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. तेलाहणे महाराज, चष्मेवाले महाराज, तुम्हाला सोहम महाराज आणि आमची भाई या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हालाही सर्वांना धन्यवाद देतो. गोड अशी शिष्टीवाले आमचे शेळके भाऊ, तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. आता उपस्थितामध्ये निंबारी राहिले, निंबारीकर, तिळापूर आहे, निंबारी आहे, गाव सांगा ना. मुसळवाडी आहेत, मालुंज आहेत, बोळण आहे, मानोरी आहेत, त्र्यंबकपूर आहेत, जातब आहे. आता कोकडे मामा सगळे झाले बरं. सगळ्या गावाला धन्यवाद देतो. गरुड भाऊ आपल्यालाही धन्यवाद देतो. आमचे आदरणीय गरुड भाऊ पवार साहेब इथे उपस्थित आहे, त्यांना धन्यवाद. प्रभुदास पाटील आपण आहात, आपल्याला धन्यवाद भाऊ, तुम्हालाही धन्यवाद देतो. या ठिकाणी चष्मेवाले, बिगर चष्मेवाले, टोप्यावाले, बिगर टोपेवाले सगळेच आले बरं का. आमच्या एकादशीचे फराळवाले निशाने भाऊ, तुम्हालाही धन्यवाद. रामभाऊ सोळंके साहेब आपल्यालाही धन्यवाद. या सगळ्या मंडळीला काका भाऊ धन्यवाद देऊन माझ्या विचाराला प्रारंभ करतो. विठाल अप्पासाहेब आपल्यालाही धन्यवाद. आमचे लखनगिरी महाराज, आमचे गोड असे विद्यार्थी आडवणनाथ सार्थक महाराज धनवटे, श्रीराम, सगळ्यांना धन्यवाद. माता भगिनी पुरुषजन राहिलेले सगळेजण, आता सर्वांची नावं आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने घेणं शक्य नाही, नाव घेतलं तर वेळ जाईल. सगळे आमचे भाऊ राहिले ना, आमचे कथा जिथे झाली रामायण कथा, इतक्या लांबून आले पाहुणे तुमचे वाट अंबळनेरकर या ठिकाणी आहेत, तुम्हालाही धन्यवाद. आणि सगळेच पाहुणे रावळे, इष्टमित्र, सखे सोयरे, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि सगळ्यांचं नाव घेतलं असं मनातून नानासाहेब काशीनाथ तुवर साहेब, चेअरमन साहेब या ठिकाणी आहे. साहेबालाही साहेब कुठे आहे ते मागं बसल्यामुळे आज झालं साहेब, तुम्हाला धन्यवाद. चेअरमन साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, साहेबांनाही धन्यवाद. आता राहिलेले या महाराज मंडळीवर सोडतो, म्हणजे बाकीचे तुम्ही झालेली सेवा म्हणजे झालेले सर्वांचे नाव घेतले समजून सेवा सुरू करतो असं म्हणायचं. आमचे लाडभाऊ चोपदार, इकडचे दुसरे चोपदार, त्यांनाही धन्यवाद देतो. कोकडे मामा आपल्यासह सर्वांना धन्यवाद देऊन माझ्या विचाराला प्रारंभ करतो. माय बापांनी आज खऱ्या अर्थाने हरिभाऊ करता हा जो सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आमच्या रविदास भाऊ आणि त्यांच्या बंधू परिवाराने आयोजित केला, खऱ्या अर्थाने शिंदे बाबा ही काळाची गरज आहे. एवढं सुंदर नियोजन, एवढं सुंदर आयोजन आणि हा सुंदर सोहळा शेळके बाबा सर्वच करत नाही, ते मात्र रविदास भाऊ केलेलं आहे.
जिकडे पाहो तिकडे बोर्ड लावलेले, सुंदर पत्रिका छापल्या, सर्वांपर्यंत पोहोचवल्या. आणि आज एवढ्या व्यस्ततेच्या काळातही आपण एवढ्या बहुसंख्येने इथे उपस्थित आहात. हेच पवार परिवाराचं कार्य आणि कुटुंबाचं कार्य, त्याची पावती. म्हणून मी मनापासून धन्यवाद देईन. नाही तर कधी कधी एकीकडे असा समाज आहे, त्यांना आई वडिलांच्या श्राद्धाच्या तारखी पवार महाराज माहित नसतात. कधी कधी आमच्या ठिकाणा अडबंगनाथाचे शेळके महाराज आमची भक्त अडबंगच येत. एक माणूस मध्ये आला कीर्तन घ्यायला, महाराज तारीख द्या. तर मी लखनगिरीला सांगितलं, दे बाबा ते लखन पाहतो, मला लिहिता येत नाही जास्त मराठी. ते लखनगिरीला म्हटलं, बघ बाबा काय आहे का बघ. त्यांना विचारलं, अरे कोणत्या महिन्यात तारीख आहे? महिन्यात नाही, 8 दिवसावर आली. अरे म्हटलं, तुला 8 दिवसावर तारीख घ्यायला आला आणि 8 दिवसात कशा तारखी भेटते? तो म्हणला, मग आमच्या ध्यानातच नव्हतं राहिलं श्राद्ध. सांगा, वडिलाच्या श्राद्धाची तारीख ध्यानात नाही, श्राद्धाची तिथी ध्यानात नाही, अशी मुलं एकीकडे जन्माला आली. म्हणजे महाराज शोकांती काय, ज्यांनी हे जग दाखवलं, ज्यांनी हे विश्व दाखवलं, त्या आईवडिलाची तारीख सुद्धा ध्यानात नसणारी माणसं आहे. पण पवार परिवार मात्र तुम्ही त्याच्या अपवाद आहे. गेले 6 महिन्यापासून ही जय्यत तयारी सुरू केली, सर्वांना निमंत्रण दिलं. आज एवढे गायनाचार्य महाराज मंडळी उपस्थित या ठिकाणी सर्वजण आपण एकत्र केले. मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो. बाय बापांनो, जन्म हा अत्यंत महत्वाचा आहे, दुर्लभ आहे. या जगतामध्ये सर्व काही मिळेल, पण एकदा गेलेला नरदेह जन्मात परत मिळणार नाही. पैशाने, प्रयत्नाने, वशिल्याने आम्हाला बऱ्याच गोष्टी प्राप्त करता येईल, परंतु एकदा नरदेह निघून गेला, आयुष्य निघून गेलं तर ते कधीच आपल्याला परत मिळणार नाही. कारण मागुता हा नाही मनुष्य देह, मनुष्य देह मागुता हा नाही मनुष्य देह, मागुता नाही मनुष्य देह, मनुष्य देह मागुता नाही मनुष्य देह. या जगात सर्व काही मिळेल, परंतु पुन्हा जन्म नाही आता, तुका म्हणे पंढरीनाथा. मग पुन्हा पुन्हा जन्म नाही, मिळणारच नाही महाराज. या जगात सगळ्या गोष्टी मिळेल, अत्यंत महत्वाचा हा नरदेह जन्म तुम्हा मला प्राप्त झालेला आहे. दुर्लभो मनुष्यो देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभो मन्ये वैकुंठ प्रिय दर्शन. वैकुंठाचं दर्शन करून देणारा हा नरदेह महाराज पुन्हा पुन्हा आपल्याला मिळणं शक्य नाही. हा नरदेह पावला हा देह टाळी पावला कटाळी न्याय न घडो उपाये घडवाले. मायबाप हा देह त्या कावळ्या जसा अंधाराच्या टाळीत कावळा सापडावा तसा आपल्याला नरदेह सापडलेला आहे, पुन्हा पुन्हा मिळणार नाही. अत्यंत दुर्लभ आहे आणि अत्यंत श्रेष्ठ नरदेह असल्यामुळे प्रत्येकाने ज्याच्या करता हा नरदेह मिळाला त्याचा विचार केला पाहिजे. बरं का अर्जुन, विचार केला पाहिजे. कारण विचार न करता वेळ निघून गेला, पुन्हा
आपल्या हातामध्ये पश्चातापच आहे. कारण ही वेळ गेलेली कशानेच परत येणार नाही. आजचा दिवस उद्या नाही, आजची तारीख उद्या नाही, आजची वेळ उद्या नाही. बरं का, उद्या नाहीये. कारण आज जी वेळ गेली, जो दिवस गेला, ती तिथी गेली, उद्या येणार नाही. आणि म्हणून जर येणारच नसेल, संपणारच असेल, सरणारच असेल, तर प्रत्येकाने विचार केला पाहिजे. तर आपण या ठिकाणी नेमकी कशा करता आलो, कुठून आलो, आपल्याला कोणी पाठवलं? बरेच प्रश्न निर्माण होतात. आपल्याला कोणी पाठवलं, आपण कशा करता आलो आणि आपण कुठून आलो? आपण कुठून आलो, आपण कशा करता आलो, आपल्याला कोणी पाठवलं, आता आपण कुठे आहोत, आपल्याला पुढे कुठे जायचं आहे, याचा विचार जोपर्यंत करत नाही आणि कळत नाही तोपर्यंत जीवन धन्य होत नाही. माणसाने कुठून आलो हा निश्चित विचार करावा. मग कुठून आलो हे कळालं तर कुठं जायचं हे कळेल. आणि कुठं जायचं हे जर नाही कळालं तर कुठून आले हे तरी कसं कळेल? आणि कुठून आले हेही नाही कळालं, कुठं जायचं हेही नाही कळालं तर निदान आता कुठं आहोत एवढं तरी कळालं पाहिजे. काहीला हेही कळत नाही. नेमकी काही माणसं कुठे राहतात तेही कळत नाही. आपण कुठून आलो हे कळत नाही, कुठं जायचं हे कळत नाही, आपण कुठे आहोत हे कळत नाही. आमचे संत म्हणतात, आम्ही कुठून आलो, आम्ही किती लांबून आलो. दुरून आलो मीरा, दुःख झाले दारुण, यावया येथवरे होते हेची कारण. दुरून आलो, फार दुरून आलो महाराज. बरं आला महाराज, किती दिवसांनी आला? बहुता दिवसा फेरा आला या नगरा, नका घेऊ भार धर्मातोची फार लागणार महाराज. कार्तिक स्नानामध्ये आम्ही म्हणतो सर्व. पण या सगळ्या गोष्टी आहेत. लांबून आलो, दुरून आलो. आमचे संत आम्हाला सांगतात आम्ही कुठून आलो. आम्ही वया कुंठवासी आलो या ठिकाणना, आम्ही वैकुंठवासी आलो याची करणासे, बोलेले जे ऋषी साच भावे म्हणतया, जाडू संताचे या सगळ्या आम्ही याचा अर्थ संत सांगतात आम्ही आलो ज्या तिथे आलो आमच्या इच्छाने. आणि आलेला माणूस इच्छाने तो जातोय स्वेच्छा. बरं का, जातोय तो आम्ही स्वतःची इच्छाने जातात ते संत, स्वतःची इच्छाने येतात ते संत. कारण 3 प्रकारचे प्रारब्ध आहे. अनिच्छा प्रारब्ध, परीच्छा प्रारब्ध, स्वइच्छा प्रारब्ध. 3 प्रकारचे प्रारब्ध आहे. अनिच्छा आहे, परीच्छा आहे, स्वइच्छा आहे. कारण स्वतःची इच्छाने येतात जातात त्याला संत म्हणतात.
परीक्षाने जे येतात त्याला भगवंत म्हणतात आणि आपल्याला अन्याय पर्यायी आवाज लागतं, कर्म शिल्लक असतं त्याला जीव म्हणतात. जीवाला जन्माला यावं लागतं, देवाला जन्माला आणावं लागतं आणि संत येत असतात. येतात ते संत, आणावा लागतो तो भगवंत, यावाच लागतो तो जीव. बरं का शिर्के बाबा, यावाच लागतो तो जीव आहे, कारण त्याला कर्म आहे. कर्म ज्याच्याकडे शेष आहे त्याला जन्म घ्यावा लागतो. आणि मग कर्म जसं असेल तसं पुण्य अधिक फळ असेल, पुण्य अधिक पाप असेल, पाप अधिक पुण्य असेल, तर ते कर्म शिल्लक असेल, भोगण्याकरता यावं लागतं. केले कर्म झाले त्यांची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. जे केलेले कर्म भोगण्याकरता इथं यावं लागतं तो माणूस, तो प्राणी, तो जीवात्मा. मग जीवात्मा आहे, कर्म केलं म्हणून यावं लागतं आणि कर्मात तो बांधलेला आहे. कर्मानुबंधेने मनुष्य लोके न रूपमशेत गोपलंबते मनुष्य कर्म करतोय ना, कर्म करायला माणसं एवढी बाबा स्वतंत्र आहे, पण कर्म फळ भोगायला परतंत्र आहे. कर्म करायला माणसं स्वतंत्र आहे, भोगायला परतंत्र. आलिया भोगासी असावे सादर, आपल्या हातात नाही. आता सादर राहा, करायला हातात आहे गोकुळदास पाटील, पण केलेलं कर्म भोगायला आपल्या हातात नाही. हा मग पुण्य अधिक, पुण्य केलं असेल स्वर्ग प्राप्ती आणि पाप केलं असेल काकासाहेब तर नरकाची प्राप्ती होते. पापानी नरक, पुण्याने स्वर्ग. पण स्वर्गात गेलं, पुण्य आहे तोपर्यंत राहता येतं आणि पुण्य संपलं की पुन्हा इथंच यावं लागतं. हा प्रसिद्ध विषय गीतेने सांगितलेला आहे, जगप्रसिद्ध हा विषय आहे. कारण म्हणती संसारी जन्मीजे यज्ञादी कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. इथे जन्माला आले, 100 यज्ञ केले की देवांचा राजा इंद्र होत आहे. पुण्य प्राप्त केलंय ना. त्रविद्या माम सोम पापूत पापा यज्ञेरिष्टवा स्वर्गतीं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र रूप मश्नंती दिव्यान दिव्यदेव भोगार. दिव्यदेव भोगार अर्थात दिव्य भोग भोगता येतात पुण्य प्राप्ती केल्यानंतर. पण पुण्य आहे तोपर्यंत भोग, पुण्य संपलं की तिथून पुन्हा त्याला पलायन करावं लागतं. बरं का, 5 वर्ष झाले की बदला बदली कशी सुरू होती. 5 वर्षांनी आपण पाहिलं सगळ्यांनी, 5 वर्ष झालं की बदला बदली सुरू होती. तसं पुण्य आहे तोपर्यंत राहता येतं आणि पुण्य संपलं ना शास्त्री बाबा, पुन्हा त्याला असणारं खाली यावं लागतं. शिने पुण्य मृत्य लोकम विशंती एवं त्राई धर्म म्हणून प्रपन्ना गतागतम काम कामाला भन्ते. अर्थात शिने पुण्य मृत्य लोकम विशंती, इशंती मृत्य लोकम. शिने पुण्य, पुण्य शिने मग मृत्य लोकम इशंती. इशंती म्हणजे यावं लागतं, शिने म्हणजे संपलं, संपलेलं पुण्य असलं जातो बाबा की मग शिने पुण्य मृत्य लोकम इशंती यावंच लागतं. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी तिथे काही गोव्या दिलेले आहे बरं का, आपण अनुभवलेले आहात. ज्ञानोबराय फार सांगतात सुंदर, मागतया पुण्याची पावली सरे बर सवेत इंद्रपणाची बुटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यूका. ते कोणी बाबा मग यावाच लागतं, इथे पर्याय नाही. यावं लागतं, जावं लागतं. ते जीवाला येतात जातात ते संत आणावं लागतं, त्याला भगवंत म्हणावं. येतात त्याला संत म्हणावं आणि यावाच लागतं त्याला प्राण्यात्मा जीवात्मा म्हणावं. मग कर्म शिल्लक आहे, हे कर्म संपवायचं असेल, स्वर्ग पद मिळून फायदा नाही, इंद्र पद मिळून फायदा नाही, इंद्राचा राजा होऊन फायदा नाही. आम्हाला भगवत प्राप्ती झाल्याशिवाय पर्याय नाही, देवाची प्राप्ती झाल्याशिवाय पर्याय नाही, भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय पर्याय नाही. आणि जोपर्यंत दर्शन होत नाही तोपर्यंत विश्वर प्राप्ती होत नाही, तोपर्यंत ह्यो फेरा चालणाराच आहे. पुन्हा जन्माला यावा लागेल, पुन्हा मरावा लागेल, पुन्हा जन्माला यावा लागेल, पुन्हा मरावा लागेल. किती वेळा जन्म घेसी किती मोशी फजित, पुन्हा पुन्हा जन्माला येणे, पुन्हा पुन्हा मरणे. शंकराचार्याने फार सुंदर सांगितलेलं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पुनरपि जननी जठरे शयनम, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हे संसारे कलदुस्तार कृपया पारे पाती मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम.
जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं हे संसारे खलदुस्तार कृपया पाहि मुरारे. माय बापांनो पुन्हा पुन्हा जन्माला येणे पुन्हा पुन्हा मरणे आणि यावेळेस आम्हाला यावं लागेल जावं लागेल. शंकराचार्य म्हणतात भगवंताची प्राप्ती करून द्या नाही केले हे पूर्वते म्हणतात पुन्हा यावं लागणार आहे. आणि मग एकच विनंती भज गोविंदम 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 नमते. पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं ये संसारे खलदुस्तारे कृपया पाहि मुरारे. भगवान शंकराचार्य आद्यगुरु जगद्गुरु शंकराचार्य सांगतात पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल पुन्हा पुन्हा मरावं लागेल. आणि मग महाराज हे चुकवायचं असेल तर ज्याच्याकरता आम्ही जन्माला आलो आणि ते कशाकरता जन्माला आलेलो आहोत ते कळण्याकरता आम्हाला संत सानिध्य स्वीकारावं लागेल. संत सानिध्यात जावं लागेल आणि संत सानिध्यात जाऊन राहावं लागेल. तेव्हा आम्हाला संत मार्गदर्शन करतील. कशाकरता आलात. ज्यावेळेस एका जिज्ञासू साधकाने ज्ञानोबारायला प्रश्न विचारला महाराज खऱ्या अर्थाने जन्ममूल्य काय आहे जीवनाचं मूल्य काय आहे. ज्ञानोबारायाने सांगितलं एकच आहे ईश्वर प्राप्ती आहे. या भगवत प्राप्ती भगवंताचं दर्शन हेच आहे आणि त्याच्याकरता जन्म आपल्याला मिळाला. कशा करता आला ज्ञानोबाराय सांग हे सत्यारिया Yeah.
साली 2 मिक्स केल्या. वाह, एक से बडकर आहे महाराज. एक तर किशोर बाबा विलास बाबा असतो जास्त कोणी म्हणतच नाही. त्यात डेअरिंग केली तर केली 2-2. धन्यवाद बाळासाहेब. ते मनापासून गोड. धन्यवाद बाळासाहेब. वा 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 वा. ज्याच्या करता जन्म मिळाला ए साते आलिया वळगा सारंग धरू. साते शब्द अर्थ आहे शास्त्री महाराज इथे आहे. साते म्हणजे बाजारवाचे. साते म्हणजे बाजारात आला. आणि ज्याच्या करता आला, या जगाच्या बाजारात सगळं मिळतं, पण ज्याच्या करता आला ना, या बाजारात ज्याच्या करता जो माणूस गेला ते घ्यायला पाहिजे. आणि मग त्या बाजारात सगळंच मिळत असतं. माळकऱ्याचं असतं, काळकऱ्याचं असतं, वारकऱ्याचं असतं, जे नसतं तेचही असतं. बाजार म्हटलं की सगळंच असतं ना बाबा. शेळके बाबा सगळ्या गोष्टी बाजारात असतात. म्हणजे लांब लांब शांगाई असतात शेवग्याच्या. तुम्ही असं करून वाचू नका. शेवग्याच्या लांब लांब शांगा असतात गणू भाऊ. वाघे असतात, बटाटे असतात. म्हणजे माळकऱ्याचं असतं, बिगर माळकऱ्याचं असतं. झालं. मग ज्या गोष्टी त्या बाजारात सगळ्या प्रकारच्या मिळत असेल अप्पा, तर सगळ्या गोष्टी जर बाजारात मिळत असेल, पण आपण ज्याच्या करता आलो ते घ्यायला पाहिजे. तसं जगत रूपी हा बाजार आहे. या जगत बाजारामध्ये सगळ्या गोष्टी मिळणार आहे. मग ज्या पाहिजे आपल्याला त्या मिळणारच आहे. ज्याला जे पाहिजे ते आहे रे. पण कशा करता आम्ही आलो तिथे? ईश्वर प्राप्ती करण्याकरता. आणि त्या ईश्वराची प्राप्ती करायची असेल आम्हाला संत सानिध्यात राहावं लागेल. संत सानिध्यात राहावं लागेल. संताशिवाय देव कळतच नाही. संताविन प्राप्ती नाही. आयसे वेद वेदी वाही. म्हणजे वेदाने ग्वाही दिली, संताशिवाय कळत नाही. संत सांगतील ते केलं तर जमेल. संत करतील ते करता येणार नाही. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, आपल्याला शक्य नाही. ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला, आपल्याला माणसं बोलवता येत नाही. ते डोकं चालू नका. त्यांनी जे केलं ते करता येणार नाही, पण त्यांनी सांगितलं ते करायला आपल्याला मात्र प्रयत्न केले पाहिजे. सहज करता येतं. आणि म्हणून ते म्हणतात ज्याच्या करता आलात ये साते आले या वळगा सारंग धरू. ईश्वराची प्राप्ती, देवाची प्राप्ती आणि देवाच्या प्राप्ती करता आलेला आहोत. ईश्वर प्राप्ती करण्याकरता आलेलो आहोत. आणि जर कदाचित ती प्राप्ती नाही झाली, तो ईश्वर नाही कळाला, ते ईश्वर नाही मिळाला आणि ईश्वर नाही समजला, तर परिणाम काय होणार आहे? मग उत्तरार्धात सांगतात, नाही तरी संसारू जाईल, नाही तरी संसारू जाईल नाया. आम्ही आलो आहोत ते केलं पाहिजे. ज्याच्या करता आम्ही इथे आलो तेच केलं पाहिजे. आता वारीचा वातावरण तयार झालं. वारीचा मोसम आहे. म्हणजे जसं पेरणीचा मोसम असतो ना, तसा आता वारीचा मोसम आहे. जसा पेरणीचा मोसम कसा असतो, धरावा लागतो, त्याच वेळेस पेरला ना बेका भाऊ फास्ट उगता. आता मिरगाय झाल्या आणि दुसरा रोहिणी. सांगा ना तुम्ही किती माणसं अनुभवी. रोहिणी झाल्या, मिरगा झाले. देवाने यंदा चांगलं केलं. चांगलं केलं. पाऊस चांगला दिला. आणि आता आपण सर्वजण देवाला प्रार्थना करू. 2-4 वर्षे झाली देवा फार कमी केला होता पाऊस. सगळा पाऊस कमी होत चालला होता. आता प्रार्थना करू, एवढे माणसं इथं आले ना हरिभाऊंना आदरांजली अर्पण करायला. हे देवा, हे परमेश्वरा, यंदा भरपूर पाऊस होते आणि आमचा बळीराजा सुखी होते, शेतकरी सुखी झाला पाहिजे. आणि जाता जाता एक गोष्ट सांगून जाईल. खऱ्या अर्थाने आमच्या घरामध्ये आल्यानंतर पाहुणा आमच्या घरी आला, दारी आला, घरात आला की आम्ही सन्मान करतो, आदर करतो. चांगली गोष्ट आहे. पण मला वाटतं इथून पुढे एक नियम करा. शाल श्रीफळ देण्यापेक्षा
त्याचा ते बुक्का का मुख्य म्हणतात त्याला काय मुके 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 मुकेच असतात हो. ते मुके देण्यापेक्षा बुके देण्यापेक्षा म्हणजे मला म्हणायचं काय शेळके बाबा कळलं ना तुम्हाला, शेळके बाबाला कळा परिणाम. मुके देण्यापेक्षा त्या हार शाल देण्यापेक्षा हे व्हायला जाईल. सगळ्यांनी 2-2, 4-4 झाडं एकूणाराला द्या आणि ते झाडं लावा. जर कदाचित पाहुण्याला झाडं देत गेले, मला म्हणजे खऱ्या अर्थाने आधी माझी रविदास भाऊशी चर्चा झाली असती तर मी या सगळ्या टाळकऱ्याला झाडं आणायला लावले असते. भाऊला झाडं द्यायला लावले असते. झाडं द्या, केशर आंबा आणा. आपल्याकडे विद्यापीठ चांगलं आहे, खायलाही चांगलं होईल, पर्यावरणाला चांगलं होईल. खऱ्या अर्थाने पाऊस कमी होत चालला, उष्णता वाढत चालली आणि आज पाहिलंय आपण, ह्या वर्षी सगळ्यांनी पाहिलंय, अनुभवलंय. एवढी उष्णता, एवढा दुष्परिणाम बरं का भाऊसाहेब, एवढा दुष्परिणाम झाला, एवढी उष्णता वाढत चालली. खऱ्या अर्थाने आपण पाहिलंय, अनुभवलंय. 40-42 पर्यंत, 45 पर्यंत आपल्या महाराष्ट्रातली स्थिती झाली. हरियाणामध्ये 52 टेम्परेचर पर्यंत गेलं होतं. म्हणजे भारतातली स्थिती जर पाहिली तर फार बिघडत चालली. म्हणून मायबापांनो झाडं लावले पाहिजे, झाडं जगवले पाहिजे. हा संकल्प शासनावर अवलंबून न राहता माझ्यासह आपण सर्वांनी केला पाहिजे. पर्यावरणाला मदत होईल. ऑक्सिजनची गरज सगळ्यांना आहे. कोरोनामध्ये सगळ्यांना देवाने शिकवलंय आणि त्या कोरोनामध्ये सगळ्यात जास्त गरज होती ती ऑक्सिजनची. बाकी कोणीच काही मागत नव्हतं. श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, बेड शिल्लक आहे का कोणता, ऑक्सिजनवाला, एवढीच इच्छा होते. म्हणून माय बापांनो म्हणजे पर्यावरण आणि ऑक्सिजन वाचवायचं असेल तर आम्हाला झाडं लावले पाहिजे, झाडं जगवले पाहिजे. हा संदेश प्रत्येकाने घरी घेऊन जा. विठ्ठल माय बापांनी ज्याच्या करता आम्ही आलो ईश्वर आहे. पण तो ईश्वर म्हणायचा असेल तर इथं 2-3 शास्त्री महाराज बसलेले आहेत. ईश्वराची व्याख्या करत असताना तो नेमकी कसा आहे, देव आहे कसा, त्या देवाची उपमा किंवा त्याचं वर्णन करत असताना रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार. मग तो रंग काळा नाही, गोरा नाही, उंच नाही, ठेंगणा नाही, तो आहे देव कसा. उर्वरी नारंगिरी बाबा फार सुंदर सांगायचे तो देव कसा आहे. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी फार सुंदर सांगते. आकार चरण युगाला उकार उदार विशाल मकार महामंडल मस्तकाकारी. तो देव कसा आहे, पहिल्या अध्यायातल्याच काही बाबा आहेत त्या. तो भगवान परमात्मा आहे कसा. ज्ञानोबांनी पुन्हा ज्ञानेश्वरी सांगितलं, हरिपाठात सांगितलं. अव्यक्त निराकार नाही जाकार जतुनी चराचर हरीश्वरे. तो अव्यक्त आहे पण चराचर त्याला बसतं. तो व्यक्तही होतो अव्यक्त असून, म्हणजे निर्गुणही आहे सगुण आहे. तुझं निर्गुण म्हणू की सगुण रे, सगुण निर्गुण एकी गोविंद रे. बस सिद्धांत कळाला. देव कसा आहे, निर्गुणही तोच आहे, सगुणही तोच आहे. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. आपल्या सर्वांना माहितीये तो नावा रूपाला आला, सोपा झाला. असा ईश्वर त्याची प्राप्ती केली पाहिजे. त्याच्या करता जन्म मिळाला. ए साथी आलिया नाही केली तर नाही तरी संसार जाईल नया. महाराज कळालो, आता कळालं महाराज. पण असे काही माणसं म्हणतात आई वडील असताना एकादशी धरू नये, आई वडील असताना पंढरपूरला जाऊ नये, आई वडील असताना तीर्थयात्रा करू नये. मग आमचे आई बाप आहे ना. काय माणसं डोकं चालवतील सांगता येत नाही आप्पासाहेब, बरं का. फार अवघड लोक आहे. काय माणसं म्हणतात आई वडील आहे ना, मग परमार्थ करायची काय गरज काय आहे आम्हाला. कीर्तनाला जायची गरज काय, यात्रेला जायची गरज काय. अरे बाबा संतांनी तेही सांगितलं आई वडिलांची सेवा करा, जायची गरज नाही. पण सेवा करत नसेल तर गेल्याशिवाय पर्याय नाही. आज खरं सांगा, एवढ्या बसलेल्या माणसापैकी किती टक्के लोक आपण असे आहोत की रोज आई आणि वडिलांचं दर्शन घेतो.
आमचं दैवत आहे ते. पण किती टक्के लोक दर्शन घेतात? काहींचे नसेल, नाविलाज आहे. म्हणजे जे आई किंवा वडील जिवंत असतील तर ते किती लोक रोज दर्शन घेतात, किती लोक पाया पडतात आणि किती लोक आई वडिलांना जीव लावतात, किती लोक सांभाळतात. महाराज, अवघड प्रश्न आहे हा. जेवढे माणसं सुशिक्षित होत चालले, शिकलेले होत चालले, तेवढ्यांचे आई वडील वृद्धाश्रमात वाढत चालले. आमच्या खेड्यापाड्यातले लोकांचे आई वडील वृद्धाश्रमात नाहीये, वारकऱ्याचे बिलकुल नाहीये, टाळकऱ्याचे बिलकुल नाही. पण जे शिकलेले आहेत, मोठ्या मोठ्या पदावर काम करतात मुंबई पुण्यात, त्यांचेच आई वडील वृद्धाश्रमात आहे. महाराज, आम्हाला आईकडं लक्ष द्यायला वेळ नसेल, आम्हाला वडिलांना विचारायला वेळ नसेल तर खरा आम्ही धर्म पाळतो का? खऱ्या अर्थाने मी धर्म सांभाळतो का? आम्हाला लोक मानत असेल, लोक आमची पूजा करत असेल, लोकांना आम्हाला सन्मान देत असेल, लोक आमचा आदर करत असेल, पण देव कधी कदर करील का याचा विचार केला का? जर याचा विचार करत नसेल, लोक बाहेरून फार सुंदर असतात हो, बाहेरून कपड्याला डाग लागू देत नाही, कपड्याला लागलेले डाग ठेवत नाही, पण मध्ये बरेच डाग लागलेले असतात, धुवायचा प्रयत्नच करत नाही. दुर्दैव आहे, मधले डाग जोपर्यंत धुत नाही ना बरं का, जोपर्यंत आपण आतले डाग धुत नाही, आपण आतून स्वच्छ होत नाही, तोपर्यंत ईश्वर भेटत नाही. आम्ही देवाच्या भक्ती करता निघालो, आम्ही देव प्राप्त करण्याकरता निघालो, आम्हाला देव मिळवण्याचं करण्याकरता आमचे प्रयत्न आहे, देव प्राप्त करण्याकरता आमचा उद्देश चांगला आहे आणि आम्ही करत असेल आणि हे प्रयत्न चालू असेल आणि भजन करत असेल तर एक दिवस गुरुची कृपा झाली तर देव भेटेल. पण उद्देश चांगला असावा, कार्य चांगला असावं आणि प्रयत्न तसे असावे तरच तो भेटेल. शक्य नाहीये. कधी कधी माणसाचं दिसायला कार्य चांगलं असतं योगेश बाबा, कार्य चांगलं असतं पण उद्देश हेतू वाईट असतो, देव स्वप्नात भेटत नाही. रामायणातलं उदाहरण जग प्रसिद्ध आहे. दक्ष राजाने यज्ञ केला, यज्ञ करणं चांगला उद्देश आहे पण बुद्ध म्हणजे कार्य चांगलं आहे, कार्य केलं होतं, यज्ञ केला होता दक्ष राजाने, कार्य चांगलं होतं पण उद्देश वाईट होता, भगवान शंकराचा अपमान करायचा. कोणाच्या अपमान करता यज्ञ करत असेल तो देव कसा प्रसन्न होणार आहे? भगवान शंकराचा अपमान व्हावा ह्या हेतूने जर यज्ञ असेल, उद्देश वाईट असेल तर कार्य जरी चांगलं असलं तरी ते सक्सेस होत नसतं. विठाला आम्ही या जगतामध्ये आलेलो आहोत, किती दिवस राहू कोणाला सांगता येणार नाही. बरं का वकील साहेब, कोणाला सांगता येणार नाही. कारण क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, थोडे हुशार थोडा येईल सागा. मग काय करायला पाहिजे? राम राम स्मराधी, रामच नामस्मरण करा, ईश्वराची भक्ती करा आणि म्हणूनच मायबापांनो त्याच्याशिवाय पर्याय नाही. आपण म्हणलं आपलं म्हणलं पण ते नेमके कोणाचे आहे? ज्ञानोबराय आणि ऋषी वचनात सांगतात. कवनाचे माय बाप, कवनाचे गणगुरु, कवनाचे माय बाप, कवनाचे गणगुरु,
कवनाचे मायबाप कवनाचे गणभूत मृगजळ मायबापानो मायबाप कवनाचे आहे नळवर आणि वचनी वचनातून बोलतात. माझी यांचे असंही नाही सांगितलं शास्त्री बाबा आणि त्यांचे आहे तसंही नाही सांगितलं. म्हणजे याला अनिर्वचनी वचन म्हणतात. कधी कधी एक शब्द डबल वापरला त्याचे अर्थ वेगळे वेगळे असतात. बरेच अर्थ आहे. आपण कीर्तन सुरू करताना रामकृष्ण हरी असं नाही म्हणत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम तुला आठवण झाली म्हणून सहज म्हणतो. बाबा असे म्हणायचंय गायचंय जय जय राम कृष्ण हरी, जय जय. तुमच्यामुळं गाणं आवडलं ना तर आम्ही गायला असतो छोटे असतात एवढे मोठे माणसं ते बरं का रे तू बघून माणूस पाहिजे. आता आश्रमात सगळ्याला सांगणार तर तुमचा झटका बसला पटकन बाधत आहे नाही तर तू तिकडच पाहत होता. असो गुरुवार येणार असं करायची आपण काय बाबांचं मी नेहमी सांगत असतो बरं का. कोणी मला चांगले म्हणाल वाईट म्हणाल काही घेणं नाही. काही म्हणतील बाबाशिवाय यांना तर जमतच नाही. अरे जमणारच कसं? ज्यांनी जन्म दिला त्यांना विसरून चालणारच. ज्यांनी जन्म दिला ज्ञानाचा जन्म देणारे आईबाप दुसरे आहे पण ज्यांनी ज्ञानाचा जन्म दिला ते नारायणगिरी बाबा आहे. त्यांना विसरून चालणार कसं? ते आमच्या स्वसात आहे. हृदयातलं एकेका स्वसात तेच आहे. त्यांच्या त्यांच्याशिवाय दुसरं काहीच नाही. असो मुद्दा असा आहे ते भजन करायचे डबल शब्द वापरायचे इथून निघालं लावून होते. मायबापांनो अनिर्वचनी वचन आहे एक वचनी वचन आहे. आता शास्त्री महाराज इथे आहे म्हणजे ज्यांचे मायबाप म्हणाले असते तर प्रश्न संपला असता. त्यांचे म्हणाले असते तरी जमलं असतं. ना यांचे ना त्यांचे कवनाचे म्हणजे शंका घेतली नाही कळलं का? सोपं सांगतो. आमच्या बेटात एक विद्यार्थी होता. सरळा बेटातून पंढरपूरला दिंडी जायची. तेव्हा माझ्याकडे भंडारीची सेवा होती. भंडारा म्हणजे कोठी. त्या कोठीची सेवा असताना 12 वर्षाच्या कालखंडामध्ये आमचा एक विद्यार्थी तो दिंडीत निघाला आणि 14 कीर्तन प्रवचन द्यायचे. आमचे सगळ्यांची कीर्तन प्रवचन झाले पण तो एक आडबंगनात विद्यार्थी होता. त्याला फार हाऊस होती. येत काहीच नव्हतं पण हाऊस फार होती. असे राहतात महाराज. हाऊस फार असतात येत काही नसतं. तो म्हणाला सोबदार तुम्ही सगळ्यांना प्रवचन कीर्तन देतात मला का देत नाही? अरे तू नवीन आहे तुला जमणार नाही. नाही म्हणलं देऊन पहा. अरे काय पहा काय खेळ पोरखेळ गोष्ट द्यायची तुला. नाही म्हणले मी आज कीर्तन करतो सगळ्यांचे कीर्तन बंद. सोबदार आशेचे नादी जास्त लागता येत नाही. सोबदार म्हटलं ठीक आहे आज सगळं संध्याकाळी तुझं संध्याकाळी कीर्तन होईल. पंढरपूरच्या वाटे ना टेंभुर्णीच्या पुढे गेलं की बेनेगाव म्हणून गाव आहे बघा रोडच्या अलीकडून बेनेगाव तिथे कीर्तन दिलं. मग आता कीर्तन दिल्यानंतर तिथे सगळे लोक आता 2,500-3 हजार लोक त्यावेळेस दिंडीला भेटत होते. आम्ही सगळेजण विद्यार्थी आजचे सगळे बुवा लोक आम्ही एकत्र होतो. सगळे म्हणजे दिंडीला हो म्हणजे सगळेजण आम्ही बाहेरला होतो हे सांगतो. सगळे कीर्तनकार असं म्हणायचं मला. आम्ही सगळेजण गुरुबंधू होतो आणि मग तो विद्यार्थी त्याचं नाव असणारं नाव नको सांगायला युट्यूबला घेतलं येत नाही तर त्यामुळं तो कीर्तनकार आमचा विद्यार्थी दिला. परिणाम असा झाला बेका भाऊ कीर्तन सुरू झालं. अभंग घेतला त्यांनी. काय सांगू आता संतांची उपकार. अभंग घेतला. काय सांगू आता संतांची उपकार. अभंग झाला चाल झाली सगळं गायनं झाल्याने सगळं केलं आणि यांनी पहिल्यांदाच असणारं कीर्तन करायचा प्रयोग केला. आता हा एक प्रयोगशाळा आहे तिथे पण त्यांनी केलं असतं. परिणाम तो लट असा गाव त्याला घाम सुटला असं थोडं उडत होता. त्यांनी तो माईक जाम धरला. खाली फडची होती. त्यावेळेस साऊंड नव्हते शेळके बाबा असे चांगले साऊंड नव्हते. ते भोंग्या असायचे खाली फडची जे हल्लं की माईक हलायचा तो फडचीवर वाजायचा भोंगे धड 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 तो
आणखीन जाम धरायचा मोडायचा. आता काय विचारूच नका, हाल त्यावेळेस तो जाम धरायचा त्या माईकला. आणि शेवटी कीर्तनाला प्रारंभ झाला. लोक जमली होते, सगळे पाहत होते. आता नवीन महाराज काय सांगणार आहे, सगळे एकत्र आले होते. आणि आता आनंद झाला होता. त्या महाराजांनी माईक असं जाम धरला होता. आणि मग त्यांनी सुरुवात केली, काय सांगू आता, काय सांगू, काय 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 सांगा. म्हणजे मला बऱ्यापैकी पटकन कळलं. काय सांगू म्हणा. आणि त्यांनी सुरुवात केली, काय सांगू आता. आणि 2-3 मिनिटं झाले. शेवटी लोकांना वाटलं काय सांगणार आहे, वेदांत सांगतो की काय धर्मशास्त्र सांगतो की काय 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 कुठलं सूत्र मांडतोय काय माहित नाही. शेवटी सगळे लोक म्हणाले, एवढा गांभीर्याने बोलतो म्हणजे नशीब काहीतरी काहीतरी चांगलं सांगणारे. लघु सांगतो का, निकोमधी सांगतो की काय सांगतो, नेमकी पाणिनीची सांगतो की कोणाची सांगतोय बरं का शास्त्र. ते करत असताना त्यांनी घेतलंय, काय सांगू आता. तो इकडं तिकडंच पाहायचा. काय सांगू म्हटल्यावर घाम चालला होता, लटलट कापत होता, माईक जाम धरला होता. आता माईक पळत होता का तो पळत होता हे कोणालाच कळत नव्हता. परिणाम त्यांनी 2-4 वेळेस केलं, काय सांगू आता, काय सांगू होता. लहान लहान पोरं पुढे बसले होते. ते म्हणले, महाराज काही कवयना सांगून टाक, म्हणजे जे सांगायचं ते सांगून टाक आता. शेवटी तो म्हणला, काय सांगू आता. म्हणजे कळलं तुम्हाला, या शब्दाची व्याख्या असे बरं का साहेब. काय सांगू आता, या शब्दाची व्याख्या अशी आहे, फार काही सांगता येतं. आता मी काय सांगू, काय सांगण्यासारख्या सगळ्या गोष्टी आहे. आता मी काय सांगू, आता मला काहीच येत नाही, मग मी आता काय सांगू. कळलं बाबा, काहीच येत नसेल आता सांगू तरी काय, काय सांगू. आणि फार काही सांगण्यासारखं आहे, आता काय सांगू. वेळ संपला, आता काय सांगू. याला अनिर्वचनीय वचन म्हणतात. तसंच आहे, महाराज म्हणतात, कवनाचे मायबाप. मला मुद्दा काय घ्यायचा आहे, कवनाचे मायबाप. शंका घेतली, मायबाप मग ज्याने जन्म दिला त्याचे मायबाप आहे, शंका का घेतली. ज्ञानोबराया एवढे सरळ बोलत नाही, ज्ञानोबरायांची भाषा एवढी सरळ नाही. आपण समजतो तेवढे ज्ञानोबरायांचे वाङ्मय कळाले इतकं सोपी गोष्ट नाही. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आपल्याला नीट कळणं शक्य नाही. जर कळाले असते तर नामदेवाला म्हणायची वेळ आली नसती, अनुभवावी. एकच ओवीचा अनुभव घ्या, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला काय येणार आहे म्हणतात, आम्ही एखाद्या भाषेवरती एखाद्या विषयावरती PhD केलेली असते, डॉक्टरेट केलेली असते, तो विषय आमचा परिपूर्ण झालेला असतो. पण ज्ञानोबरायांच्या बाबतीत जर पाहिलं तर 56 भाषेचा केलासी गौरव. 56 भाषा एकत्र केल्या. आणि त्या काळात वयाच्या 16व्या वर्षी 56 भाषा एकत्र करणं आपल्यासारख्या सामान्यांचे शक्य नाही. आपण तिथे डोकं लावायचंच नाही. काय कळणार आहे महाराज आम्हाला ती भाषा. म्हणून ज्ञानेश्वरी करणं अवघड आहे. हरिपाठ तो तर फारच गोड आहे, सोपा आहे, पण त्याच्यामध्ये वेदाचा अर्थ आहे बरं का, सगळ्या श्रुतीचा अर्थ आहे बरं का. मुक्ताबाई त्यांना जाऊ द्या, जाऊ दे. विठाला विठाला आणि म्हणून ज्ञानोबा या अभंगामध्ये म्हणतात, कवनाचे मायबाप. याचा अर्थ सरळ सांगतो आणि पुढे जाऊया. वेळ संपला. मला बरोबर रविदास भाऊनी सांगितलं 12 वाजता संपवा. आता 12 वाजले 5 मिनिटं संपवतो. महाराज सरळ सांगतो, कवनाचे. मग हे मायबाप या देहाचे का एक, या जीवाचे का 2, बर या इंद्रियाचे का 3. मग नेमकी मायबाप कोणाचे आहे. जे इंद्रिय आपली आहे का हा प्रश्नच आहे. हा देह आपला आहे का प्रश्नच आहे. आणि हा जीव आपला आहे का प्रश्नच आहे. जीव, देह, इंद्रिय हे तिघ एकत्र आले पाहिजे. कारण इंद्रिय वेगळे आहे, जीव वेगळा आहे, देह वेगळा आहे, देही वेगळा आहे, देह वेगळा आहे. साधक संजीवनी नावाच्या ग्रंथामध्ये फार सुंदर व्याख्या केलेली आहे. देही आणि देह. देही म्हणजे आत्मा, देह म्हणजे नरदेह. बर देह कधी मरत नाही आणि देह कधी टिकत नाही. टिकत नाही त्याला देह म्हणतो, तो मरत नाही त्याला देही म्हणतात. देह आणि देह यात फरक फार छोटासाच आहे. आणि म्हणून आत्मा मरत नाही, जन्माला येत नाही. आत्मा जळत नाही, पाण्याने भिजत नाही, शस्त्राने तुटत नाही. नैनन छंदती शस्त्राने नैनन दोहती पावका. हा गीतेने जगप्रसिद्ध हा विषय केलेला. पण तो जळत नाही, तुटत नाही, काहीच होत नाही. तो आत्मा अमर आहे. मग हा म्हणजे आपण मायबाप त्या जीवाचे आहे की देहाचे आहे. देहाच्या संबंधाने जर विचार केला, हा देह मायबाप 5 जणांचा आहे.
पाचाचा हा दिह आणला असला 5 जणांचा दिह आणला. कोण कोण आहे हे पंचमहाभूत आहे, जगप्रसिद्ध विषय 5 कडनं घेतलेला बरं का महाराज. पंचमहाभूतापासून निर्माण झालेला हा दिह आणि मग ह्यो नेमके दिह आपला नाही. मायबाप कोणाचे आहे असा प्रश्न आला. कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत आणि हे सगळं जगत जर पाहिलं तर मृगजळाप्रमाणे सगळं विद्या आहे. मृगजळ वहत जाईल दया, ते मृगजळ हरणाला पाणी दिसतं ते जगत जाणारच आहे. आपलं कोणी नाही, आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तुरावे, तो ईश्वर आपला करून घ्या म्हणून ये साथी आले या बळगा सरंग धरू, नाही तरी संसार जाईल दया. महाराज कळालं. पण ज्याच्यामध्ये आम्हाला सुख वाटतं, ज्याच्यामध्ये समाधान वाटतं ते सुख समसुख आहे. विषयाचं बेगडाच्या पावलीसारखं चमकणार सत्य नाही. तिसरं शरण विषयाचे समसुख बेगडाची विषयाचे विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभाची जाऊली सावली जाईल या मायबापांनो. मला पुन्हा भाऊकडनं 15 मिनिटाचा वेळ वाढून आला. थोडं पुन्हा वाढवतो. आदेश आला. तनपुरे साहेब येत आहे बरोबर ना? ठीक आहे. 15 मिनिटं वाढले मग पुन्हा विस्तार करतो. कीर्तन काही नाही महाराज, आपल्या हातात ते लांबवता येतं, आकडता येतं, लांबून किती घेता येतं, काय अडचण नाही. मायबापांनो कल्पना करा. विषयाचे समसुख बेगडाची भागोली. जरा दृष्टांत आणि सिद्धांताने सांगतो. काय झालं महाराज बरं का, जाधव बाबा तुम्हाला सांगतो ऐका काय झालं महाराज, काय झालं ऐका, काय झालं ऐका ना महाराज, काय झालं. आपण 18ला आहोत परत राहत्याला सिद्धीला बर का. ते परिणाम असा झाला, जे सुख विषयामध्ये आहे. स्वामीजी आले बघा, त्यांना रस्ता करा येऊ द्या, मध्ये रस्ता करा घेऊन या. स्वामीजीचं आगमन झालेलं आहे. श्री रामानंद पुरी महाराज साले वडगाव. अच्छा, स्वामींचे शिष्य गादीवरचे मठाधिपती, त्यांच्याकरता एकदा जोरात टाळ्या. धन्यवाद दादा. विठाला 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 या महाराज. धन्यवाद. इथे स्वामींचं फार मोठं वास्तव्य होतं, सानिध्य मिळालेलं आहे परिसराला. भगवान महाराज गडदे आनंदीकर, भगवानजी महाराज गडदे बाबा भगवान महाराज गडदे इथं आले, त्यांना धन्यवाद. पुरी महाराज इथं आले, त्यांना धन्यवाद. आणि पडेगावचे महाराज तुम्हालाही धन्यवाद. सगळे महाराज उज्जैनी महाराजांकरता धन्यवाद. विठाला होती संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. कधी कधी असं झालं, महाराज आले की यांचं तोंड इकडं होतं. माफ करा बरं का, आपल्या इथलं नाही, आपल्या इथलं नाही, आपल्या इथलं नाही. कधी कधी महाराजांचं महाराज आले का घेत नाही. खरं सांगतो महाराज, याच्यामुळेच आपला धर्म रसातळाला चालला. आपले माणसं भेटले. तुम्ही एक ध्यानात ठेवा, मिलिटरीवाला जर भेटला तर तो ओळखीचा असू नसू, देशातल्या ह्या कोपऱ्यातला असू, त्या कोपऱ्यातला असू, तो त्याला मदत करतो. वकीलाला वकील साहेब तिथं बसलेले आहेत तेव्हा, ते बघा ते आमचे वकील साहेब आहे. वकील साहेब आमच्या नगरचे असू द्या, पण सांगली साताऱ्यात जरी गेले आणि खिशातले पैसे संपले तर तिकडचे वकील साहेब मदत केल्याशिवाय राहणार नाही. का? आमचे वकील साहेब आहे, फक्त कोर्ट दिसला पाहिजे.
म्हणजे उदाहरण मला सांगायचं काय, तसं प्रत्येकाने आमचा टाळकरी दिसला, वारकरी दिसला, एखादा छोटा असेल, एखादा मोठा असेल, एखादे मोठे महात्मे असेल, एखादे छोटे असेल, ते जर आपले मानत नसेल, तर आम्ही एकत्र नसेल, तर आमची संधी लोक किंवा आमचा फायदा लोक घेतील. महाराज खरं सांगू का तुम्हाला, शेळके बाबा इथून मला नारंगिरी बाबांची आठवण येते. गुरुवारी नारंगिरी बाबांकडे ह्या सगळ्या मंडळींनी शिंदे बाबा आपण पाहिलंय. एखादा छोटासा वारकरी जरी असला, छोटासा महाराज टाळकरी जरी असला, महाराज त्यालाही चाल म्हणायला लावायचे आणि त्यांना जोडील त्या छबोर बाहेर, नाहीतर ते मनाळं म्हणायला लावायचे म्हणाल साहेबांना. म्हणजे याचा अर्थ असा आहे की छोट्यालाही मान होता, मोठ्यालाही मान होता. ही परंपरा ज्यांनी टिकवली त्यांचं नाव नारायणगिरी महाराज. आणि म्हणून आपण तो आदर्श प्रत्येकाने घ्यावा. विठ्ठल विठ्ठल सगळ्या महाराजांना वंदन करतो. माझा विषय चालू होता, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली आणि आभराची साहुली जाईल राया. बाय बाप, विषयामध्ये जे सुख आहे ते कसं आहे, एका मुलाला यात्रेत आई कडेवर घेऊन गेली. उदाहरणाने सांगतो पटकन होईल. यात्रेत कडेवर घेऊन मुलाला घेऊन गेली आणि ते म्हणाल मम्मी मला हे घेऊ दे, मम्मी मला ते दे. लहान मुलगा मागत असतं यात्रेत गेल्यावर. परिणाम असा झाला, मम्मी मला एक बाहुली दिसली. शिंदे बाबा सुंदर अशी बाहुली होती, चमचम 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 करणारी. रविदास बाबा ती बाहुली बघितली मुलाने, मम्मीला सांगितलं आई ती मला बाहुली दे, आई बाहुली दे. आईनं ती 10 रुपयाची बाहुली घेतली गडदे बाबा आणि त्या मुलाला दिली. आता तोच मुलगा असा असतो गणूभाऊ, तो घरी येईपर्यंत खेळणं ठेवीलच याची गॅरंटी नाही बरं का कुकुळदास पाटील. जे लहान असतात ते नीट ठेवतात अशी गॅरंटी नसते. आणि ते काहीतरी खोड्या केल्याशिवाय राहत नाही, त्यालाच लहान म्हणतात. ध्यानात ठेवा, खोड्या करतात ते लहान, नीट राहत नाही ते लहान, नीट राहतात त्यांना लहान म्हणताच कसं येईल नाही, ते महान होतील. ध्यानात ठेवा. परिणाम त्यांनी ती बाहुली होती, सुंदर होती, चमचम करणारी होती, सुंदर दिसणारी बाहुली होती. पण त्या कडेवरच्या मुलाने ती बाहुली घेतली आणि बाहुली घेतल्यानंतर सुंदर असणारे बेगडं लावलेले होते, चमकणारी बाहुली, आनंद सुख समाधान देणारी बाहुली. पण त्यांनी ज्या वेळेस बरं का निशाने भाऊ ती बाहुली फाडली, फाडल्यानंतर तिच्यातली दुर्गंधी बाहेर पडायला लागली. कारण चिखल माती शेण ते बाहेर पडायला लागले, वास यायला लागला. आतापर्यंत बाहुली सुख देत होते, चांगली दिसत होते, पण आता फाडल्यानंतर तिची दुर्गंधी सुटली होती. विषयाचं सुख तसं आहे, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली. ज्ञानोबारायांचे विचार बघा, ज्ञानोबारायांचे सिद्धांत बघा, ज्ञानोबारायांचे दृष्टांत बघा. काय काय महाराज, ज्याला ज्ञानेश्वरी कळाली ना त्याला दुसरे दृष्टांत विकत आणायची गरजच नाही महाराज. फक्त व्यवस्थित वाचली पाहिजे, कळून घेतली पाहिजे. परिणाम असा आहे की बेगडाची बाहुली आणि दुसरं उदाहरण आभ्राची सावरी जाईल या सावली निघून जाईल. काय झालं, पितृपक्ष चालू होता जाधव बाबा. पितृपक्षात माणसं उपास करू म्हणून सांगतात बरं का बाई, उपास करू म्हणून सांगतात. उपास करू म्हणून असंच एका माणसाला सांगितलं की महाराज आज आमच्याकडे उपास करूया. तो माणूस शेतकरी होता. उपास करू म्हणून ज्याला सांगितलं तो शेतात वखरायला गेला. वखर चालू असताना शेतात वखर चालू आहे, वखरायला गेला. उपास करू म्हणून ज्याला सांगितलं त्याच ठिकाणी मायबाप त्याचं जे शेत आहे, गावाच्या बाहेर शेत आहे, रस्त्याच्या कडेला आहे. सुंदर 10 एकरचा प्लॉट होता. पण त्याने विचार केला, सूर्याचा तो आऊत सोडला, त्या जोआवरती तो आऊत उभा केला. जुने माणसं अशी उभे करायची त्या आऊत तो उभा केला. पण विचार केला याची जी पास आहे, रस्त्याच्या कडेला जमीन असल्यामुळं कोणी घेऊन जाईल सांगता येत नाही. आणि जर पास काढून, पासच म्हणताना खालच्याला लोखंडी पास काढून नेली तर आमचा आऊत बंद पडेल, वखर बंद होईल. त्याने ती पास काढली गोकुळदास पाटील आणि ती पास कुठं ठेवावा हा प्रश्न आला. मग इकडं तिकडं बघितलं, बांधावर एक झाड नव्हतं, शेतात एक वृक्षही नव्हता. आणि मग पास कुठं ठेवावी हा प्रश्न निर्माण झाला. त्याच ठिकाणी मायबापांनो ती पास कुठं ठेवावी हा प्रश्न जेव्हा त्याला पडला, त्याने ती पास काढली. एका ठिकाणी मायबापांनो जिथं सावली पडलेली होती आवळाची, ढग आलेलं होतं. आता पावसाळ्याचे दिवस जसे झाले, ढगाची आभळाची सावली पडलेली होती. 10 एकर प्लॉट होता. त्यांनी ती सावलीमध्ये पास पुरून ठेवली आणि घरी जेवायला निघून गेला. आता पवार साहेब खरं सांगा, घरी जेवायला गेला, पास तिथं ठेवली.
त्याला येईपर्यंत सावली तिथंच राहील ना. म्हणजे जी सावली निघून गेलेली आहे, पास पुरून ठेवलेली आहे, परिणाम असा झाला मायबाप, जिथे पास ठेवली पुरलेली आहे, सावली पडलेली आहे, उपास करू म्हणून वड्या रशी खायला गेला आणि तिथून आला, खरंच पास मिळाली असेल का हो? सावली तिथेच असेल का? महाराज तो गेला, सावली निघून गेली. सावली जशी थांबत नाही तसं हे सुख थांबत नाही. आभराची सावली या आमच्या श्रीरामपूरचे आमदार साहेब या पुढे यांचं साहेब पुढे या. विठाल विठाल श्रीरामपूरचे आमदार साहेब आदरणीय कानडे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि अरुण पाटील नाईक साहेब पुढे इथं आलात, या पुढे या 2 खुर्च्या लागलं तर बरं ठीक आहे. साहेबाकरता मनापासून धन्यवाद. अरुण पाटलांना आणि त्यांच्या समवेत आलेल्या सर्वांना धन्यवाद. म्हणून मायबापांना विषयात जे सुख आहे ते बेगडाच्या बाहुलीप्रमाणे आणि आभळाच्या सावलीप्रमाणे दोन्ही दृष्टांत महाराजांनी सुंदर दिले. आभळाची सावली जाईल लया, ते जसं निघून जाणार आहे तसं या विषयातलं सुख, या संसारातलं सुख आपलं कधी निघून जाईल सांगता येत नाही. आम्हाला सत्य सुख काय आहे, सत्य समाधान काय आहे आणि ते सत्य परमात्मा काय आहे ते कळल्याशिवाय जमणार नाही. ज्ञानोबराय म्हणाले, एखादा राजा जर कदाचित स्वप्नामध्ये भिकारी राजा झाला, तो जसा राजा होऊ शकत नाही. राजा भिकारी झाला, तो भिकारी होऊ शकत नाही. स्वप्न हे मिथ्य आहे. ज्ञानोबराय सांगितले हे जगत मिथ्य आहे. मी अनुभव घेतला, फिरून पाहिलं. Yeah.
ज्ञानदेव मुने पाहता पाहिले स्वप्नेचे जय रे जाईल नया कवडाचे
हे माय बाप कोणाचे अनुभूत मुर्गजळ बता धावत्या वेळामध्ये अभंगाचा भावार्थ आपल्या पुढे मांडला. आज या ठिकाणी कैलासवासी हरिभाऊ पवार साहेब आपल्यातनं गेले. त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने रविदास भाऊ आणि त्यांच्या बंधू परिवाराने हा सुंदर असणारा कार्यक्रम इथे आयोजित केला आणि 2-3 तालुक्यातील सर्व मंडळी या ठिकाणी अर्थात महाराष्ट्रातले पाहुणे रावळे या ठिकाणी आहे. रविदास भाऊ आणि सगळ्या बंधू परिवाराला मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी एवढं चांगलं काम हरिभाऊंनी केलेलं आहे म्हणून एवढा समाज या ठिकाणी आज व्यस्ततेच्या काळामध्ये आला. आत्ताच या ठिकाणी आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके असणारे खासदार माजी खासदार तनपुरे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालं. साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो. आमच्या श्रीरामपूरचे आमदार साहेब लहूजी कानडे साहेब तेही या ठिकाणी उपस्थित झाले. ते आले त्यांनाही धन्यवाद देतो. साहेबांचे बंधू कानडे साहेब त्यांनाही धन्यवाद देतो. मी बसलो ना, मी म्हटलं आधी साहेब इथे येऊन बसले परत कशा आहे, कारण तुम्ही दिसायला इतकेच आहे, मी फक्त इकडं दाढी इकडं नाहीये म्हणजे ते गोंधळ झाला मला. साहेब तुम्ही म्हणूनच तुम्हाला विचारलं लहान आहे का असं, पण जुळे आहे. तर या ठिकाणी दोघंही बंधूंना धन्यवाद देतो. आमचे नेते सिद्धार्थजी मुरकुडे साहेब तेही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना धन्यवाद देतो. उपस्थित आपण सर्व महाराज मंडळी आणि आलेले सर्वजण, गायनाचार्य किशोर महाराज शेळके, विलास भाऊ कोतकर महाराज, अनिल महाराज टेकोडे आणि सर्व गायनाचार्य मंडळी महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. आणि हरिभाऊ करता आपण खऱ्या अर्थाने आदरांजली अर्पण करण्याकरता उपस्थित झालो. मायबापांना जी गती ज्यांना मिळाली असेल त्या ठिकाणी चिर शांती मिळो ईश्वराची शरणी प्रार्थना करतो. आणि जाता जाता 1-2 संदेश आहे ते देतो, नक्की घ्या. मी आधी सांगून दिलं आपल्याला की खऱ्या अर्थाने झाडं लावणं एकमेव आज काळाची गरज आहे. सरकार देईल, शासन देईल, आमदार साहेब देईल, खासदार साहेब देईल, ही वाट बघू नका. आपण स्वतः खऱ्या अर्थाने प्रत्येकाने 10-20 झाडं खऱ्या अर्थाने लावले पाहिजे. जेवढे जास्तीत जास्त मी स्वतः यावर्षी संकल्प केलेला आहे 5000 झाडं आमच्या आश्रमाच्या परिसरात लावणार आहे. 15 एकरमध्ये 5000 झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे. आणि त्याच ठिकाणी मायबाप या अंकुश महाराज यांचे आगमन झालं. शब्द प्रभू धन्यवाद. तर झाडं लावले पाहिजे, झाडं टिकवले पाहिजे. आणि आता शाल नारळ न देता ह्या गोष्टी तर चालूच आहे, हार तुरे न देता आपण एकूण नारळाला झाडं 5-5, 10-10 दिले पाहिजे आणि तो लावण्याचा संकल्प केला पाहिजे. एकच विनंती आहे, आपले माणसं जपा, आपले माणसं सांभाळा. आपलेच माणसं आपल्याला कामाला येणार आहे, आपलेच माणसं आपल्याला मदत करणार आहे. संकटामध्ये आपलेच माणसं आपल्याला सुखदुःखाला धावून येतात. खऱ्या अर्थाने माणसाला माणसाने जपलं पाहिजे, माणसाने सांभाळलं पाहिजे. आणि माणसं जाती धर्मात वाटले नाही गेले पाहिजे. आपण सर्वजण एक आहोत. विश्वाराने जाती धर्म वाटले नाही, माणसाने तुकडे केले. आपण सर्वजण एक आहोत आणि एक होऊन राहिलो पाहिजे. आमच्या संतांनी जगाला तेच सांगितलं, सकाळाशी येथे आहे अधिकार, किंवा यारे यारे लहान थोर, या सगळ्या गोष्टी आमच्या संतांनी सांगितल्या, महापुरुषांनी सांगितल्या. आणि एकच विनंती आहे, आपल्या बहीण, आपला काका, आपला मामा यांना सांभाळा, आई वडिलाला जीव लावा. आणि खऱ्या अर्थाने बहिणी भावात फार वितंड वाढत चालला त्या जमिनीवरला. मायबापांना विनंती आहे, खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्या बहिणीला अन्न नसेल, सांभाळला नसेल, जीव लावला नसेल, आता आमरसाचे दिवस चालू आहे, पाऊस पडला, थोडे दिवस राहिले. खऱ्या अर्थाने गणूभाऊ ज्यांच्या बहिणी जर घरी आले नसेल तर त्यांनी निश्चित मूळ लावून आणा. त्यांचं साडी चोळी भाषेची बहिणीची करा आणि तुम्ही 500 रुपयाची साडी घेऊन तिला वाटी लावा. ती माहेरची साडी 500 रुपयाची घेईल आणि सासरला 5000ची सांगितल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थाने संबंध जुळले पाहिजे, टिकले पाहिजे. आणि हा संदेश कीर्तनातून असतो. झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम देतो. यानंतर आदरांजली होईल. कोणी उठू नका, टाळकरी जागेवर बसा. विठ्ठल जय.